श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काल आपण बघितलं होतं स्वामी मैदार्गी गावामध्ये पांडू सोनाराच्या हाकेला कसे धावून गेले. त्याच मैदार्गी गावामध्ये स्वामीचा आणखी एक भक्त राहत होता. मुसलमान परमभक्त होता. तो सरकारी नोकरीत जमामदाराचे काम करी. बंदीखान्यात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख करण्याचे काम त्याच्याकडे होते. हा मुसलमान जमादाराची स्वामीवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती. स्वामीचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामीच्या स्मरणात जगायचा. जमादाराची ही निष्ठा, स्वामी निष्ठा त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नसे. त्यामुळे हा मुसलमान जमादार आपल्या जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवी. एकदा काय झाले, तिन्ही सांजेला कैद्यांना पुन्हा तुरुंगात डाबताना एक कैदी जमादाराची नजर चुकवून सटकला आणि तुरुंगाच्या बाजूने तो खदक होता त्यात लपून बसला. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा इरादा होता. जमादाराने कैद्यांना तुरुंगात डाबल्याने जेव्हा त्याने कैदी मोजले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे. जमादार मनातल्या मनात घाबरला, कारण त्याच्या परिणामी वाईट झाला असता. इतके वर्षे इनामदाराने नोकरी करून पेन्शनीला निघताना हा उपका त्याच्यावर पडला असता. पेन्शन काढून घेतली असती आणि वर कडक शिक्षा भोगावी लागली असती. त्याला आपल्या कामचुकारपणाचे खूप दुःख झाले. तो स्वामींना प्रार्थना करू लागला. हात जोडून त्याने स्वामीला निर्वाणाची हाक मारली. स्वामी, एक कैदी पळून गेलेला आहे. तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारा ठपका टळेल. हा कैदी मिळाला तर मीच नोकरीचा राजीनामा देऊन अजन्म तुमची सेवा करेल. तुमच्या ऋणात अजन्म राहील. स्वामी, मला तुम्ही मदत करा. तो मुसलमान जमादार रात्रभर त्या कैद्याचा शोध घेत होता, परंतु त्याला शोध नाही लागला. जमादार हैराण झाला. त्याने स्वामी स्मरण मात्र अतपणे चालूच होते. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. स्वामींनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला. स्वप्नातच जमादार सुखावला. इतक्यात एक स्वर त्या जमादाराच्या आला आणि जमादाराने उठवत म्हणाला, हा कैदी घे, इथेच खदकात लपला होता. जमादाराला परमानंद झाला. स्वप्न दृष्टात सत्यात अवतरला होता. जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, कारण तो स्वर म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते. स्वामींनी आपल्या परमभक्ताचे रक्षण केले होते. मित्रांनो, स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले रक्षण करत असतात. येरी आपण स्वामींचा जेव्हा फोटो बघतो त्यावेळेस लिहिलेले असतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.